नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे शीतल आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर तुम्हालाही केसांना मेहंदी लावल्यानंतर खूप कोरडं किंवा असे रफ वाटतं का? आणि मेहंदी लावल्याने तुमच्या केसांचं गळण्याचं प्रमाण हे वाढलं आहे का? जर उत्तर हो असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे. कशा पद्धतीने आपण केसांना मेहंदी लावू शकतो की जेणेकरून आपले केस जे आहेत ते गळणार नाही आणि केसांना एक नैसर्गिकरित्या अधिक चमक येईल. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा मैत्रिणींनो, आपण जेव्हा केसांना मेहंदी लावत असतो त्यावेळेस बऱ्याचशा चुका आपण करत असतो. जसं की मेहंदी लावण्याच्या अगोदर केसांना व्यवस्थित धुवत नाही. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट आहे की आपण नेहमी काय करतो, जास्त क्वांटिटीची मेहंदी आपण यूज करत असतो. उदाहरणार्थ जर केस छोटे असतील तर आपण खूप एक मोठी वाटी किंवा एक मोठी कढई, आपण लोखंडाच्या कढईमध्ये खूप जास्त क्वांटिटी आपण मेहंदी भिजवत असतो. पण आपल्या केसांची जी लेंथ आहे ती खूप ऍक्च्युली छोटी असते. मग यामुळे काय होतं की जो केसांचा कोरडेपणा असतो तो अधिक वाढतो आणि त्यामुळे आपली जी केस असतात ते अधिक ड्राय होतात. तिसरी आणि सगळ्यात मोठी आपण चूक करतो की आपण तशीच मेहंदी लावतो. आपण त्याच्यामध्ये काहीच टाकत नाही मेहंदीमध्ये. जसं की ॲलोवेरा जेल झालं. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे की कोणत्या कोणत्या वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकायच्या की जेणेकरून आपले जे केस आहेत ते अधिक अधिक स्ट्रॉंग होतील. नंतरची चूक ही आहे की आपण काय करतो, मेहंदी ही जास्त वेळ आपण आपल्या केसांना ठेवत असतो. अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास याच्या पलीकडे आपण मेहंदी केसांना जास्त वेळ ठेवायची नसते. पण आपण काय करतो, आपल्याला असं वाटतं की अधिक कलर येईल केसांना, अजून जास्त न्यूट्रिशन मिळेल किंवा जर केस पांढरे असतील तर अजून जास्त काळे होतील. तर अशामुळे आपण काय करतो, मेहंदी जी आहे ती अर्धा 1 तासाच्या जास्त वेळ आपण ठेवत असतो. 1.5 तास, 2 तास असं, आणि तोपर्यंत आपण आपली कामं आवरत असतो आणि त्यावेळेस आपल्याला लक्षातही राहत नाही वेळ किती झाला आहे, काय झाला आहे. आणि त्यामुळे पण काय होतं होतं केसांची जी मुळं असतात, जी न्यूट्रिशन असतं ते ऑलरेडी मेहंदी काय करते, मेहंदी कोरडी कोरडी जशी जशी होत जाते तशी तशी केसांमधलं जे पोषण असतं, जे ऑलरेडी आपल्या केसांमध्ये असतं, ते काय करत असतं, ते मेहंदी शोषून घेत असतं, केसांच्या बाहेर ते काढून घेत असतं. आणि त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की मेहंदी अर्धा ते पाऊण तास फक्त ठेवायची, जास्त वेळ ठेवायची नाही. निशा मेहंदी यूज केलेली आहे मी, 10 रुपयाची एक पुडी येते ती. तर त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत 1 टीस्पून मेथी, 1 टीस्पून तीळ आणि 1 टीस्पून आपण यूज करणार आहोत मोहरी. ठीक आहे. या तिघांना आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मी इथे क्लिप लावून देईल. या तिघांना आपल्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि जे काही पाणी येईल, अर्धा कप, 1 कप, जे काही पाणी येईल त्या पाण्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि ते थंड करायचं आहे. ते जे पाणी आहे ते पुन्हा गाळून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे. 1-2-3 मिनिटात ते थंड होऊन जातं आणि ते पाणी यूज करायचं आहे मेहंदी भिजवताना. ठीक आहे. आणि मग ते केसांना लावायचं आहे. मग जेव्हा तुम्ही ही मेहंदी आपल्या केसांना लावणार तर त्यामध्ये साहजिकच मेथी, मोहरी आणि तीळ ह्यांचा सगळ्यांचा जो रस आहे, जे पोषण आहे, ते तुमच्या केसांना लागेल आणि अर्थातच त्यामुळे आपले जे केस असतात तर ते रुक्ष होणार नाही, रफ होणार नाही आणि एकदम मऊसर होतील. तर आता आपण हे इन्ग्रेडियंट्स का टाकायचे मेहंदीमध्ये? तर बघा, मेहंदीमध्ये तर मेथीमध्ये असतं प्रोटीन आणि निकोटिनिक ऍसिड. आता आपल्याला माहिती आहे की मेथीमुळे केसांची वाढ चांगली होत असते आपली. ठीक आहे. तर तीळमध्ये काय असतं, कॅल्शियम आणि झिंक असतं. आपल्याला माहिती आहे की हाडांची वाढ होण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी कॅल्शियम किती गरजेचं असतं. मोहरीमध्ये सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे अँटीऑक्सिडंट. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अँटीऑक्सिडंट हे जे आहे ते केसांच्या वाढीसाठी किती चांगलं असतं. चेहऱ्यासाठी, केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं ते. सेल्सची जी ग्रोथ असते ती अँटीऑक्सिडंटमुळेच होत असते आणि जी केसांची मजबूती असते ती सुद्धा अँटीऑक्सिडंटमुळेच मिळते. तर अशा पद्धतीनं आपण तीळ, मोहरी आणि मेथी या तिघांचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या केसांना जे पाणी लावणार आहोत तर हे सगळे पोषण आपल्या केसांना मिळतील आणि साहजिकच आपले केस जे आहे ते तुटणार पण नाही आणि छान मऊसर होतील, चमकदार होतील. तर चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता हे माझे पांढरे केस आहेत. फक्त डोक्याच्या वरच्या साईडलाच आहेत जास्त करून. मुळापाशी आणि खाली नाही आहेत माझे. म्हणजे पूर्ण केस नाही आहेत. फक्त जे आपले रूट्स जे असतात ना केसांची, तिथे जास्त माझे पांढरे केस आहेत. तर अशी छानपैकी
मेहंदी भिजून घ्यायची आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे की थोडासा एक असा भांग पाडायचा आहे असा आडवा आणि नंतर मेहंदी लावायची आहे. 10 रुपयाचीच पुडी घेतलेली आहे मी आणि त्याच्यात हे सगळं मिक्सचर वगैरे मी मिक्स केलेलं आहे, जसं मी अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे. आणि तुम्ही बघू शकता की अगदी हलक्या हाताने असा भांग पाडत थोडे केस घेत मेहंदी केसांना लावायची आहे. एकदम थोडीच क्वांटिटी घ्यायची आहे. तुमचे कितीही मोठे केस असू देत, ही मेहंदी तुमच्या केसांना पुरून जाईल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केसांना लावून घ्यायची आहे. अगदी थोडीच मेहंदी लावायची आहे. आणि मी पूर्ण असं केसांपर्यंत जे बटा आपण लावून घेतो, पूर्ण केसांच्या बटा करून लावतो ना, तर तसं नाही लावणार आहे मी. फक्त केसांची जी मुळं असतात ना, त्यांनाच फक्त मी ही मेहंदी लावणार आहे. तुम्ही बघू शकता. मी जास्त व्हिडिओ कट नाही करत आहे, कारण की ॲक्चुअल मेहंदी कशी लावली जाते हे खरं तर थोडंसं कळायला हवं. त्या हिशोबाने मी जास्त व्हिडिओ कट नाही करत आहे. फक्त थोडा फास्ट फॉरवर्ड करत आहे. तुम्ही बघू शकता. तर आता एका साईडने मेहंदी लावून झालेली आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या भागाला लावून घ्यायची आहे मेहंदी. जसं की अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे मेहंदी आपण केसांना लावून घेणार आहोत. आणि मेहंदी लावल्यानंतर ना जास्त वेळ अजिबात ठेवायची नसते. आणि ही जी मेहंदी आहे ती ब्लॅक कलरची घेतलेली आहे. निशा मेहंदी असते आपली ब्लॅक कलर. त्याच्यामध्ये ब्राऊन पण येतो, बर्गंडी पण येतो. तर मी इथे ब्लॅक कलर यूज केलेला आहे, जो जनरली माझ्या केसांशी मॅच होतो. तर तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मेहंदी लावणार तर कमीत कमी तुम्हाला 1 महिना तरी तुमची ही मेहंदी टिकू शकते. आज रविवार होता, त्यामुळे मी सकाळीच मेहंदी लावण्याचा जो हा आपला कार्यक्रम आहे तो सुरू केला. माझे मिस्टर वगैरे मुलं सगळे झोपलेले होते आणि तोपर्यंत म्हटलं चला आपणही आपल्यासाठी थोडा वेळ द्यावा. आणि रविवार असल्यामुळे ना थोडासा आपल्यालाही जरा वेळ देता येतो. तर अशा पद्धतीने आपण मेहंदी लावून घ्यायची आहे. बघा. आणि मेहंदी लावून झाल्यानंतर पूर्ण केसांना पुढच्या भागाला पण थोडंसं जरा लावून घ्यायची आहे, कारण की बऱ्याच वेळेस ना आपले जे पुढचे केस असतात तेच नेमके सुटून जातात आणि पुढच्याच साईडने जास्त मेहंदी निघत असते. त्यामुळे आपल्या पुढच्या साईडलाच मेहंदी थोडीशी जरा जास्त लावून घ्यायची आहे. अजूनही मेहंदी उरलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला जो आपले हे जे केस आहेत तर त्यांना जरा बांधून घ्यायचा आहे आणि क्लच लावून घ्यायचा आहे. आणि जे मागचे केस आहेत आपले, जे क्लचरला आपण बांधलेले आहे, तर त्यांनासुद्धा मेहंदी अशी लावून घ्यायची आहे. पूर्ण बटनला न लावता फक्त तो जुड्याचा जो आजूबाजूचा जो भाग आहे आणि तो जुडा आहे, तर त्याला मेहंदी लावून घ्यायची आहे. आपोआप अशा पद्धतीने जर मेहंदी लावू आपण, तर जे मागचे केस आहे आपले, त्यांना पूर्ण न लावता आपोआपच ती जी मेहंदी असते ती लावली जाते. एक बट न घेता पूर्ण जुड्यालाच अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. बघा अजूनसुद्धा एवढी मेहंदी उरलेली आहे. तर मी इथे वरती जरा लावून घेते आहे मेहंदी. आणि नंतर आता आपल्याला ही थोडी अर्धा ते पाऊण तास सुकू द्यायची आहे आणि मग हेअर वॉश करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता माझा हेअर वॉश केलेला आहे मी. आणि बघा हे केस किती एकदम सॉफ्ट फील होतात. तुम्ही बघू शकता. अगदी एक केसांना मेहंदी लागलेली आहे. बिलकुल एकही केस असा पांढरा दिसत नाही आहे. आणि बघा तुम्ही हे केस किती सिल्की झालेले आहेत. तर मी केस वॉश करताना हा जो डवचा शॅम्पू आहे तो यूज केलेला आहे. याचा खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही डेली बेसिसवर सुद्धा हा जो शॅम्पू आहे तो यूज करू शकता. नंतर मी काय करणार आहे,
कारण मेहंदी लावल्याने कसं आपले जे केसांची जी मुळं असतात ती कोरडी होतात. तर त्यामुळे मी काय करणार आहे, केसांना थोडंसं ऑइलिंग करून घेणार आहे. हे जे तेल आहे मी माझ्या जर तुम्ही चॅनलला व्हिजिट करणार, तर तुम्हाला हे तेल मी कसं तयार केलेलं आहे, ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला नक्की मिळेल. केसांचं गळणं असो, कोंडा असो किंवा केस खूप तुटत असतील किंवा जर वाढ थांबलेली असेल, तर तुम्ही हे तेल नक्की ट्राय करू शकता. याचा रिझल्ट खूप सुंदर आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता हा फायनल रिझल्ट. मी आता थोडंसं केसांना तेल लावलेलं आहे आणि हे जरा विंचरलेले सुद्धा आहेत. तर तुम्ही बघू शकता. एकदम सिल्की, स्मूथ आणि शायनी झालेले आहेत माझे केस. तर जर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी लावणार तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल मला नक्की कमेंट करा. तोपर्यंत मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.